सर्वांना जय भीम, जय संविधान. भावांनो, आता जागरूक होणं फार गरजेचं आहे. मी सारखा व्हिडिओमध्ये सांगत असतो, सारखा व्हिडिओ बनवत असतो की सर्वांना एकत्र येणं फार गरजेचं आहे. आता भावांनो, SSC बोर्डामध्ये मनुस्मृती शिकवला जाणार आहे. ज्या कर्मकांडापासून आपण दूर आहेत, हिंदू धर्मापासून आपण दूर आहेत, ते आता आपल्याला शिक्षणामध्ये शिकवल्या जाणार आहेत. SSC बोर्डाने हा निर्णय घेतला की आता मनुस्मृती हे सुद्धा शिक्षणामध्ये असणार आहेत, काही चॅप्टर असणार आहेत. तर भावांनो, 25 डिसेंबर 1927 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. आणि मनुस्मृती का शिकवावी? जे मनुस्मृती एक समान सर्वांना जगण्याचा संदेश देत नाही किंवा स्त्रियांना फक्त मुलं आणि चूल या दोनच कामासाठी उत्तेजित करण्यासाठी समर्थक आहे किंवा मुलींना शिक्षणासाठी नाही म्हणत आहे, तरी मनुस्मृती का बरं शिकवत आहे? मला तर हा प्रश्न पडला आहे. तर मनुस्मृती जागी जर भारतीय संविधानाचे काही अनुच्छेद किंवा भारतीय संविधान जरी शिक्षणाच्या जोरावरती प्रत्येक शाळेमध्ये शिकवलं तर आपल्याला आपले अधिकार जागृत होतील, सर्वांना आपले अधिकार माहीत पडतील. पण हे हिंदू तत्वाची सरकार आहे सध्याला, त्याच्यामुळं अशा घटना घडत आहेत. आणि मुख्यमंत्री यांना आम्ही विनंती करतो की हा अभ्यासक्रम जर तुम्ही केला आहे याला तुम्ही माघार घ्यावी. तर भावांनो, ही छोटीशी क्लिप आहे, तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या एक वेळेस. बुलेटिन मध्ये या क्षणाची मोठी बातमी समोर येते. SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये आता मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचे धडे सुद्धा मिळणार असल्याचं कळत आहे. तर मनुस्मृतीचा सुद्धा यामध्ये समावेश असेल. शिवाय अशी माहिती दलित संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्याची सुद्धा सध्या मिळते. तर बघितलं भावांनो, SSC बोर्डामध्ये मनुस्मृती व भगवद्गीता याचा सुद्धा समावेश होणार आहे. ठीक आहे, आज हिंदू तत्वाची सरकार आहे, त्याच्यामुळे ते हिंदू तत्वांचे जे पवित्र ग्रंथ आहे, भगवद्गीता असो किंवा मनुस्मृती असो, तुम्ही शिक्षणामध्ये सामील करताय. पण आज ना उद्या सरकार बदलणार. जर जस्ट फॉर एक्झाम्पल उद्या जर एखादा व्यक्ती, मुस्लिम समाजाचा व्यक्ती जर त्या पदावरती बसला आणि त्यांनी जर प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये आपले कुराणचे चॅप्टर टाकले, तेव्हा तुमचं काय होणार? तुमच्या हातामध्ये आज सत्ता आहे म्हणून तुम्ही तुमच्या मनाजोगतं काही पण करताय. तर भावांनो, या गोष्टीचा विरोध झाला पाहिजे. आणि ही जी मनुस्मृती आहे ह्या अभ्यासक्रमामध्ये नसली पाहिजे किंवा आमची कुठल्याही धर्माची किंवा व्यक्तींची भावना दुखवण्याचा उद्देश नाही आहे. फक्त एवढं सांगू इच्छितो की अभ्यासक्रमामध्ये अशा गोष्टी नको आहे, कारण की याच्यामध्ये जातीवाद भरपूर मोठ्या प्रमाणाने होणार आणि होईल. 100% सांगू इच्छितो. तुम्ही जर मनुस्मृती किंवा भगवद्गीता असे ग्रंथ जर तुम्ही अभ्यासक्रमामध्ये शिकवसाल तर मेंटॅलिटी लोकांची चेंज होणार. आज उद्या ते जातीय धर्मामध्ये बाटल्यानंतर त्यांची मेंटॅलिटी चेंज होणार. हा मोठ्या जातीचा, हा खालच्या जातीचा वर्णव्यवस्था लागू करण्याचा हा उद्देश चालू आहे भावांनो. हिंदू लोकांचा हा उद्देश मला तरी असं वाटतं आहे की आता वर्णव्यवस्था पुन्हा एकदा स्थापित करायची भारतामध्ये. तर भावांनो, ह्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे. तर भावांनो, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय, तुमचं मत काय आहे ते कमेंट करून सांगा. जय भीम, जय संविधान.